सकाळी उठल्या-उठल्या माझी इतकी गडबड होते ना, पहिले तर मी पटकन वृंदाचं जेवण बनवून घेतलं, कारण आज यांना पण सुट्टी होती म्हणून आम्ही बाहेर फिरायला जाणार होतो. आणि ना बाप-लेकांचं इकडं ब्लॉग शूट करणं चालू होतं आणि धोंड्याचा महिना सुरू आहे म्हणून आई-पप्पाने पण जावयाला वाण लावून पूजा करून घेतली, कारण त्यांना आज संध्याकाळी गावी जाण्यासाठी निघायचं होतं. आईने पण माझी छान ओटी भरून घेतली आणि आम्हाला बाहेर जायचं होतं, वेळच नव्हता आणि त्यात वृंदाचं बघावं लागतं आणि म्हणूनच मी पूजा करताना साडी वगैरे काही घातली नाही. आणि या महिन्यात आपल्या आईची पण ओटी भरायची असते म्हणून मी आईची ओटी भरून घेतली. आणि ना माझी अगोदरची सनस्क्रीन ना खूप जास्त व्हाईट कास्ट सोडत होती आणि लावल्यानंतर तर फार चिपचिप फील व्हायचं आणि म्हणूनच मी ही सोल स्किनची कोझिक ॲसिड सनस्क्रीन विथ SPF 50 PA++++ वापरत आहे. त्यात कोझिक ॲसिड, राईस वॉटर एक्स्ट्रॅक्ट आणि नायसिनामाइड असल्यामुळे स्किन टॅनिंग पासून संरक्षण करते आणि स्किनला हेल्दी ग्लो देतो. याचा टेक्स्चर खूप लाईटवेट आहे, स्किनवर इझिली ब्लेंड होतं आणि स्किनला अजिबात हेवी फील होत नाही आणि व्हाईट कास्ट तर अजिबात राहत नाही. मी तर ही सनस्क्रीन डेली वापरत आहे. लिंक हवी असेल तर कमेंट करू शकता. आणि इकडे वृंदा फार खुश होती, कारण बाहेर जो फिरायला आम्ही निघालो होतो, आमचा प्लॅन छान कनेरी मठला फिरायचा होता. कुठेतरी शेतात बसून छान जेवण करायचं. घरूनच आईने जेवण बनवून घेतलेलं होतं, कारण आई पप्पाला बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही आणि इतकं ऊन होतं तरी सुद्धा वृंदाला कॅप घालायची नव्हती. शेवटी मी तिची कॅप घातली आणि मी जोकर दिसते म्हणून ती मला हसत होती. आणि कनेरी मठला आम्ही 3 वाजता पोहोचलो आणि मला अजिबात आयडिया नव्हती की तो मठ फिरायला साधारण 3 तास तरी लागतात आणि संध्याकाळी आई पप्पाची गाडी होती आणि आम्ही तिकडे न जाता घरी येण्याचं डिसाईड केला. सो आमचा असा सक्सेसफुल प्लॅन अनसक्सेसफुल झाला.